चला आज बनवूया नारळी पौर्णिमा विशेष कुकरमध्ये अगदी झटपट पद्धतीने हा नारळी भात। सर्वप्रथम नारळी भातासाठी साहित्य काय लागतं ते पाहूया। नारळी भातासाठी लागणारं साहित्य आपल्याला 1 कप किंवा 1 वाटीच्या साहाय्याने मेजर करून घ्यायचंय। हा मी 1 कप बासमती तांदूळ घेतलाय आणि हा स्वच्छ धुवून अर्धा तास मी भिजत ठेवला होता। 1 कप बासमती तांदळासाठी 1 कप बारीक चिरलेला गूळ घेतलाय। 1 कप तांदळाच्या नारळी भातासाठी 1 कप किसलेलं ओलं खोबरं घेतलंय। नारळी भाताच्या फोडणीमध्ये घालायला 4 लवंगा आणि 8 वेलच्या घेतल्यात। त्याचबरोबर आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट घालू शकता। आणि नारळी भाताला छान केशरी कलर आणि केशराचा सुवास देण्यासाठी थोडं केशर भिजत ठेवलंय। त्याचबरोबर गरजेप्रमाणे साजूक तूप आपल्याला वापरायचंय। आता सर्वप्रथम हा जो गूळ आहे हा आपल्याला पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचा आहे। 1 कप गुळामध्ये मी अर्धा कप पाणी घालतेय आणि हा गूळ आता पाण्यामध्ये फक्त आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे, याचा पाक नाही करायचा आहे। हे बघा हा गूळ आता व्यवस्थित या पाण्यामध्ये विरघळलेला आहे। आता आपण नारळी भात बनवायला घेऊया। हा नारळी भात आपण झटपट बनवतोय म्हणून मी इथे कुकर गरम करत ठेवलेला आहे। यामध्ये ह्या साजूक तुपातलं थोडंसं तूप मी गरम करायला ठेवतेय। तूप गरम झालेलं आहे। आता यामध्ये लवंग आणि वेलची घालते। हे थोडंसं असं तुपामध्ये परतून घेऊया आणि यामध्ये आता हा तांदूळ घालायचा आहे। यातलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे। तुम्ही बासमती तांदळाच्या ऐवजी घरी जो तांदूळ वापरता तो देखील नारळी भातासाठी वापरू शकता। हा तांदूळ आता तुपामध्ये अगदी थोडासा असा परतून घ्यायचा आहे। तांदूळ तुपामध्ये असा छान परतला की आपला नारळी भात जो आहे तो मस्त असा सुट्टा सुट्टा होतो। आता या तांदळासोबतच मी हे ड्रायफ्रुट्स देखील परतून घेते। तांदूळ आणि ड्रायफ्रूट आता छान परतून झालेले आहे। आता यामध्ये हे 1 कप ओलं खोबरं घालूया आणि हे या तांदळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। खोबरं यामध्ये छान मिक्स झालेलं आहे आणि थोडंसं परतून देखील झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 1.5 कप पाणी घालायचं आहे, कारण अर्धा कप पाणी आपण गुळामध्ये गूळ वितळवण्यासाठी वापरले। त्याचबरोबर हे केशर यामध्ये घालायचंय आणि अगदी थोडंसं मीठ घालायचंय। हे व्यवस्थित अगदी अलगद हाताने मिक्स करायचंय। पारंपरिक नारळी भातामध्ये नारळाचं दूध वापरलं जातं। जर तुम्हाला नारळाचं दूध घालायचं असेल तर 1 वाटी नारळाचं दूध आणि 1 वाटी पाणी घालू शकता। बासमती तांदळाला शिजायला जास्त पाणी लागत नाही, त्याच्या अंदाजाने मी इथे 1.5 कप पाणी घातलेलं आहे। आता मध्यम गॅसवर 2 शिट्या करून हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तुमच्या कुकरच्या अंदाजाने तुम्ही शिट्या करा। 2 शिट्या झालेल्या आहेत आणि हा पहा आपला नारळी भाताचा तांदूळ आता हा बऱ्यापैकी शिजलेलाच आहे, मस्त सुटसुटीत आणि हा मोकळा झालाय। आता हे जे गुळाचं पाणी आहे ते यामध्ये घालायचं। हे असं मिक्स करून घेऊया। हे गुळाचं पाणी आता या भातामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। यामध्ये मी थोडे मनुके घालते आणि आता काय करायचंय, कुकरचं झाकण लावून 4 ते 5 मिनिट हा भात आपल्याला मंद ते मीडियम गॅसवर ह्या गुळाच्या पाकामध्ये मुरू द्यायचा आहे। हे झाकण मी लावते आणि आता स्लो गॅस करून 4 ते 5 मिनिट वाट बघते। 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत आणि कुकर मी व्यवस्थित थंड होऊ दिलेला आहे आणि तुम्ही बघू शकता नारळी भात खूप छान शिजलेला आहे। यात मी वरून थोडंसं साजूक तूप घालते, याने छान चकाकी येईल भाताला। आणि आता हा मिक्स करून दाखवते। पहा मस्तपैकी रसरशीत असा हा नारळी भात तयार झालेला आहे आणि एकदम सुटसुटीत हा भात झालेला आहे। हा नारळी भात गुळाच्या पाण्यामध्ये अगदी मस्त असा मुरलेला आहे आणि या हिरव्या केळीच्या पानावर हा केशरी पिवळसर नारळी भात पहा किती सुंदर दिसतोय। यावर अगदी थोडंसं असं सजवायला आपण ओलं खोबरं घालूया, हे ऑप्शनल आहे। आणि मस्त असा हा सुटसुटीत रसरशीत नारळी भात आता खायला तयार झालेला आहे। कुकरमध्ये अगदी झटपट बनवलेल्या या नारळी भाताची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।